तुमचानुग्रह लादलो पावन झालो चराचरी जयांचे गिरीश्वरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची बंधू श्री गुरूंचे चरण ते नमस्कारो नियाता नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा पांडुरंगा करू प्रथम नमन करू प्रथम नमन चरण संताचे जाग्रपदाने कधीचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका शरण शरण हनुमंता तुम्हालो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दावा सुबटा पडता जड भारी दासी आठवावा हरी मग तो हो निदेशी नाडगाडी सुदर्शन नामाच्या चिंतने बारा वाटा पळती विघ्ने मग तो हो निदेशी नाडगाडी सुदर्शन तुका म्हणे प्राण करा देवासी अर्पण मग तो हो निदेशी नाडगाडी सुदर्शन विठाला 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 प्रसंगी भगवंताच्या सेवेच्या निमित्ताने जो अभंग निवडलेला आहे संत श्रेष्ठ असणारे जगद्गुरु जगदवंदनी देहू निवासी तुकोबाराय यांचा हा 4 चरणाचा परंतु 33 कोटी देवांना दुर्लभ असलेला नरदेह प्राप्त झाल्याच्या नंतर संसारी जीवन जगत असताना जर कुणाला जड पडलं भारी पडलं आता रेटत नाही आणि हा प्रसंग प्रत्येकाच्या जीवनात आता आहे रेटत नाही आपल्याला पण आपले प्रयत्न चालू आहे पण चुकीचे आहेत जर नाहीच रेटलं नाही एखाद्याला तो काय करतो डायरेक्ट उडी फेकतो एखाद्याला जर नाही रेटलं ना तो चोरट्याची दोरी पाठवून गळ्याला लावतोय एखाद्याला नाही रेटलं एखादा डबा तोंडाला लावतोय ते फवारायचा नाही एखाद्याला रेटलं तो राखेल वाचायला पाहतो राखेल नाही राहिला आता रे का पहिलं होत महाराजांना सांगितलं बाबा अनमोल किमतीचा नरदेह भगवंतानी तुम्हाला दिलेला आहे घाबरू नका भेऊ नका जड पडलं भारी पडलं जीवन जगत असताना शक्यता आहे संकट निर्माण होण्याची काय करा अरे माझ्या भगवंताचे दास बना दास भगवंताला शरण जा
त्या भगवंताचं भजन करा, त्या भगवंताला हाक मारा, तो भगवान परमात्मा येईल आणि तुमचं संकट निवारण करील. पण त्याच्यासाठी काय केलं पाहिजे? घाबरू नका, भगवंताचे दास बना. जर शरण गेले, दास बनले, त्याचं भजन जर केलं तर संकट निवारण कशाने करतो? आड घाली सुदर्शन, भगवंताच्या हातामध्ये सुदर्शन आहे. मग तो हो नेदिशीन. शीन म्हणजे किती जरी तुम्हाला जड भारी पडलं, रेटत नाही, तो तुम्हाला दुःख होऊ देणार नाही, ते संकट निवारण करील. जाता जाता महाराजांनी सांगितलं, जीवन जगत असताना साध्या भाषेत सांगून गेले. आपण म्हणतो का बाबा काय खरं नाही, आता लयच इग न पाठी माग लागली, आणि काय साध इगी नाही काय आपल्या माग लाय. पण महाराजांनी सांगितलं तरी घाबरू नका. केवढं जरी विघ्न येत असल तर काय करा? भगवंताच्या नामाचं चिंतन करा. नामाच्या चिंतने 12 वाटा पळते. कोणत्या वाटेने भगवान परमात्मा सांगतो तुम्हाला कळणार नाही. फक्त तुम्ही देवाचं भजन करा. कसे पळतात प्रसंग आल्यावर सांगत. आणि जाता जाता महाराजांनी सांगितलं, जन्म झाल्यापासून कळायला लागल्यापासून काय आवडतंय आपल्याला? प्राण. याच्या इतकं काहीच आवडत नाही. काही झालं तरी चालेल, पण हा गेला नाही पाहिजे. बरं सांभाळा. तो कुठून आणला महाराज तुम्ही? कोणत्या दुकानातून आणला? खरेदी करून विकत घेतला? अरे नाही, जेने हा जीव दिला दान. अरे त्या भगवंतानी अशी एक दान वस्तू दिली, तिच्यावर आपण जीवापाड प्रेम करतो. जी भगवंतानं आपल्याला दान दिली ना, ती भगवंताला इमानदारीने अर्पण करा. तुका म्हणे प्राण करा देवाशी अर्पण. आता अर्पणाची भाषा अनेक प्रकार आहेत, जाता जाता सांगून जाईल. महाराजांनी सांगितलं, हा जर अनुभव जीवनामध्ये घेतला तुम्हाला दुःख होणार नाही. शीन मग तो हो निधीशीन अनघाली सुदर्शन विठाला विठाला. अभंग जगद्गुरु तुकाराम महाराजांचा आहे. सरळ सरळ साध्या भाषेमध्ये अभंगाचा भावार्थ सांगण्याचा प्रयत्न केला. असा असलच असं नाही. अभंग जगद्गुरु तुकाराम महाराजांचा आहे. आणि चिंतन करणारा एक साधा लक्ष्मण महाराज आहे. विठाला मोठी भाग्याची गोष्ट आहे. तुम्हा सर्व भाविकांना जे का विशेष महान पर्वणीच्या युगावर सत्संगाची प्राप्ती होत आहे. आणि मी नेहमी सांगतो, जीवन जगत असताना ज्या ज्या वेळेस जीवनामध्ये सत्संग प्राप्त होत असतो ना, तो तो क्षण अत्यंत महत्वाचा आणि भाग्याचा असतो. भाग्याचा म्हणजे आपल्या उद्धाराचं ते कारण आहे. आणि मी तर नेहमी सांगतो, जीवन जगत असताना उपदेश ऐकतो ना, आता बरेच महाराज लोक सांगते, अरे काय संसाराच्या नादी लागले, संसार सोडून द्या, देवाचं भजन करा. मी तर उलटा बाबा आहे. मी म्हणतो लय देवाच्या नादी लागू नका, संसार चांगला करा आणि मग परमार्थ करा. विठाला संसार आणि परमार्थ हे काही वेगळं नाहीये. चांगला संसार करणे याचंच नाव परमार्थ आहे. संसार करता करता भगवंताची भजन भक्ती करणे याचंच नाव परमार्थ आहे, वेगळं काही नाही. आणि जीवनामध्ये जर असं घडत असेल तर उद्धार झाल्याशिवाय राहत नाही. जीवन जगत असताना आपण संसारी आहोत. 2 गोष्टी ध्यानात ठेवा, आपला उद्धार आणि ज्या कुळामध्ये जन्म झाला त्या कुळाचा उद्धार. विठाला विठाला. नेहमी सांगतो, एकाने प्रश्न केला, प्रत्येक महाराजांनी म्हणा उद्धार कशाने होतो? अनेक प्रमाण आहेत आपल्याकडे. आणि मी तुम्हाला साधे भाषेत सांगतो, उद्धार जर करून घ्यायचा असेल, संसार परमार्थ जर सुखाचा करायचा असेल, भगवंताची प्राप्ती करायची असेल,
भगवान ज्योतिबा या बाबाची जर कृपा व्हावी अशी इच्छा असेल, साधू संतांचं दर्शन व्हावा अशी कुणाची इच्छा असेल, ज्या नावेमध्ये बसून आपला प्रवास चाललेला आहे ती नाव जर पैल तीराला जावा अशी कुणाची इच्छा असेल, तर प्रत्येकाच्या जीवनामध्ये त्रिवेणी संगम प्राप्त झाला पाहिजे. त्रिवेणी संगम कुठे? ढकाजी महाराज कोण म्हणला? अलाहाबाद. बरोबर आहे त्यांचं. त्रिवेणी संगम अलाहाबादला, पण तो नाही तुम्ही म्हणता नवीन आहे का? देवभक्त अर्जुनाचे पण आपल्याला माहित. आमचे भागवत महाराज प्रमाण देतील त्रिवेणी संगम म्हटल्यावर. कथा त्रिवेणी संगम माहिती बारगाड्या उघड्या पाड्या परमान देऊ देऊ का? खाडा नाही आपला, पण तो पण नाही तुम्ही म्हणता मग कुठं उगम पावला? जुनाच आहे तो. त्रिवेणी संगम आत्ताच्या महाराजांनी सांगितलेला नाही आणि आत्ताच्या महाराजाला सांगता बी येणार नाही. ते कोणचे महाराज? त्या काळामध्ये अशी सिस्टीम नाही, लाऊड स्पीकर नाही आणि एवढे बाबा बी नाही. बरोबर आहे महाराज. दुर्मिळ काम होतं, दुर्मिळ. वर्षातून 2 वर्षातून 5 वर्षातून एखादं कीर्तन ऐकायला भेटायचं. त्यावेळेस लोक सारे हजर राहायचे. त्या कोटीतले एक महाराज त्यांनी गावामध्ये यावा. हा त्रिवेणी कोणी सांगितला तुम्हाला सांगतो. सारं गाव झाडून घ्यावा. मग लोकांना विचारा, हो बाबा का मग गाव झाडीता? ते म्हणे आज इथं बाबा येणार आहे. म्हणले कशाला? म्हणले कीर्तनाला. कधी? म्हणले 5 वाजता. कारण त्या काळात रात्री कीर्तन नव्हते, दिवसा. काय कारण? लाईटची व्यवस्था नाही, लाऊडस्पीकर नाही. त्या बाबांनी गाव स्वच्छ केला, लोकांना आनंद झाला. माता भगिनीने कामं आवरले. मालकाला सांगितलं आपला संसाराचा धंदा जन्मभरी गेला, मुखी नाही आले रामनाम, आज काम बंद. कोणीतरी बाबा येणार आहे आणि कीर्तनाला चला. भरा 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 गावातले लोक जमा झाले. म्हणले कुठं आहे कीर्तन? म्हणले ज्योतिबाचं मंदिर पुढे एक मोठं पिंपळाचं झाड आहे आणि त्यात सावलीला. कारण त्या बाबांनी स्वच्छता केली होती. लोक येऊन बसले, बाबा उभा राहिले. लोक म्हणले कुठे आहे बाबा? अरे ते म्हणले येते, पण तुम्ही आता आलेत ना एवढे, मग एक काम करा. काय? मी पुढे म्हणतो तुम्ही माग म्हणा. म्हणले हा म्हणा. आणि याचं नाव कीर्तन आहे बर का. मी कंबर बांधलं म्हणून मला कीर्तनकार समजू नका, तुम्ही अख्खे बसलेले कीर्तनकार आहेत. बाबांनी केली सुरुवात. गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला, गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला, गोपाला देवकीनंदन गोपाला, गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला. अरे बाबा येणार, काय सांगणार बाबा तुम्हाला? कीर्तन कशाला म्हणतात ऐका. अरे संसार कसा करावा, जीवन कसं जगावं, अरे मुलाने आपल्या पित्याशी कसं वागावं, अरे सुनानी सासूशी कसं वागावं, देवाची भक्ती कशी करावी. बाबाने चालता चालता उपदेश करावा. म्हणा गोपाला गोपाला. अरे 2 तास कुठं गेले कळलंच नाही. लोक गुंगून गेले. बाबांनी एकट्याकडून कीर्तन नाही, सगळे कोण कीर्तन करून घेतलं. बाबा म्हणले आता 2 तास झाले, कीर्तन संपलं. आणि ते म्हणले बाबा. अरे म्हणले मीच बाबा. हा, आणि तुम्ही म्हणले ना बाबा येणार, दुसरा कोणी नाही येणार. ते म्हणले नका काही येईना, पण लय भारी सांगता. मग राहता का 8 दिवस आमच्या गावात? त्या बाबांनी सांगितलं नाही, आज दिंड्याची वाडी, आता उद्याचा मुक्काम आव्हाना. पण तुम्ही आले ना, मग एक काम करा, राहिलेला एक माझा निरोप पावचा. का सांगू राहिलो? हा उपदेश कोणी केलाय? त्रिवेणी संगम कोणी सांगितला महत्वाचा आपल्या कल्याणाचा? काय सांगितलं महाराजांनी? कसे मिळोनी आले हो भजनाला, सांग निरोप
भजन लोकाला सांगा निरोप भजन लोकाला शिक्षण आहे तिसरा डोळा येणे समृद्धी येईल देशाला सांगा निरोप निरोप गावाला सांगा निरोप निरोप गावाला सांगा निरोप निरोप गावाला कोणचे महाराज ओळखले तुम्हाला? संत गाडगे बाबा. त्यांच्याच कोटीमध्ये असणारे राष्ट्रसंत होऊन गेले तुकडोजी बाबा. त्या तुकडोजी महाराजांनी सांगितलं, अरे उद्धार करायचा आहे ना, सुखाची प्राप्ती करायची, देवाची प्राप्ती करायची, भक्ती करायची, साधू संत भेटले पाहिजे ना, त्रिवेणी संगम प्राप्त झाला पाहिजे. म्हणले कोणचा? म्हणले पहिला मुद्दा ऐका तुम्ही पण. म्हणले नरदेह ताब्यात असला पाहिजे. म्हणले हो आहे. अर्नस्ता असून चालत नाही, मग तो सत्संगाला म्हणजे भजनाला गेला पाहिजे. म्हणले कधी मधी जातो तरी जमत नाही. भजन करण्यासाठी पर्वणी आली पाहिजे. विठाला विठाला त्याला म्हणतात त्रिवेणी प्रमाणे. योग कसा साधला नरदेह लाधला भजनाशी लागला रे भजनाशी लागला भजनाशी लागला रे प्राण भजनाशी लागला भजनाशी लागला रे प्राण भजनाशी लागला रे भजनाशी लागला रे. एवढं सांगता नरदेह लादला तो सत्संगाला गेला पाहिजे, भजन केलं पाहिजे, पर्वणी आली पाहिजे. हा त्रिवेणी संगम ज्याच्या जीवनात साधतो त्याच्या 42 कोळीचा उद्धार. म्हणून भगवंताच्या कृपेने, साधू संतांच्या आशीर्वादाने, भगवान ज्योतिबाच्या कृपेने, तसेच आपले असणारे सद्गुरू महात्मा होऊन गेले ठकाजी नाना यांच्या कृपा आशीर्वादाने आपल्या या गावातील दिंडेवाडी गावातील सर्व भाविकांच्या सहकार्याने उत्कृष्ट आमचे टाळकरी संगीत विशारद भागवत महाराज मरकड, तसेच आमच्या बरोबर आलेले मृदंगाचार्य काशीनाथ महाराज धावणे, आपल्या गावचे सुपुत्र, कारण त्यांना धन्यता देवा तेवढी थोडीच आहे, ठकाजी महाराज. का? पण गावातले महाराज मोठे दिसत नाही. तुमचं काय आमचं देश, आमच्या गावात लक्ष्मण इकडे रे तुम्ही म्हणत असता कोण आहे? अरे ते ठकाजी. तसं समजू नका. अरे एक जर महाराज गावात जन्माला आला अख्ख्या गावाला धन्यता मिळते. माझ्या पदर नाही प्रमाण आहे. धन्य द्यारण रत्नाची ती खा
जैसे हरचे दास जन्म घेऊन वेळ पुरणार नाही वा कारण आपला नेम ठरला होता आधी भोजन आणि मग भजन. आक्रमण केला अतिक्रमण काय झालं म्हणजे आधी भजन आणि मग भोजन. विठाला विठाला हेच भजन करणार गावाला धान्य. आता नुसती गावाला नाही, धान्य तरुवर कीटक पाषाण, त्या गावचे दगड सुद्धा कीटक पाषाण सुद्धा धन्य असे असणारे आपले ठाकाजी महाराज, शिवाजी महाराज, दिलीप महाराज, आदिनाथ महाराज, संजू महाराज, आजीनाथ महाराज, सूर्यभान बाबा, माऊली बारकरी दोन टाळकरी बाबा, नाना महाराज पवार, नाना बाबा, माऊली महाराज पोकळी, सर्वांचे परिचित आहेत. अशोक महाराज एक नंबरचं काम करतात. पेटी मास्तर पेटी मास्तर भारी येत. सर्वांच्या उपस्थितीमध्ये आणि तुम्ही जमलेले सर्व भक्त मंडळी. आता तुमचे नाव घ्यायचे मंडळ पारूक त्याच्यातच जाईल. कोणाचे आता यांचे घातले यांना बरोबर तुम्ही आमचं काय नाव घेतलं नाही. घेऊ का नाव यांचं? नाव घेऊ का म्हणलं आनंद होईल सगळ्याला. उखारा यांचं घेऊन टाकतो म्हणजे कोणालाच खटकी नको. ज्योतिबाला नमस्कार करतो वाकून आणि तुम्हा सगळ्याचं नाव घेतो रोहिदास भाऊचा मान राखून. क्या बात आहे. बस काही शिल्लक राहिलं. आता कीर्तनाला सुरुवात. विठाला विठाला सर्वांच्या उपस्थितीत महान पर्वणी यावर्षी आपल्या ज्योतिबाच्या दरबारामध्ये दरवर्षी एक दिवशी अखंड हरिनाम सप्ताह गोपाळकाला आपण साजरा करत होतो. पण हे वर्ष आहे 25वे, म्हणून याला म्हणतात रौप्य महोत्सव. गेल्या वर्षी माझंच कीर्तन होतं, गेल्या वर्षी काल्याच. त्या कीर्तनात जाहीर केलं म्हणले आता रौप्य महोत्सव आहे, काहीतरी बदल झाला पाहिजे, सत्संग घडला पाहिजे, थोडा पारमार्थ वाढला पाहिजे. म्हणले मग 2-3 दिवसाचा जमन का? 3 दिवसाचा संकल्प केला आणि भगवंताच्या कृपेने, नानांच्या आशीर्वादाने, तुमच्या सहकार्याने तो आज सफल झाला आहे. विठाला विठाला यालाच म्हणतात महान पर्वणी. आणि या पर्वणीच्या काळामध्ये पहिल्या दिवसाची सेवा माझ्यासारख्या पामाराकडे आली म्हणून माझं बी भाग्य समजतो. विठाला सत्संग भजन का करायचं तर आपला उद्धार करून घ्या. पर्वणी सांगितली, पण पर्वणीच्या काळामध्ये सावध राहिलं पाहिजे. आणि सावध राहून काय केलं पाहिजे? देवाचं भजन. पण एवढा असा घोटाळा आहे, सारी दुनिया करतो पण भजन करायला वेळ नाही. हाय कोणाकडे 2-1 तास शिल्लक? बाकीचे सारे काम करायला लय वेळ आहे. करावर हात कोणी? महाराज इकडं कीर्तनाला येण्याच्या अगोदर आम्ही घरी बसलो, रानातून आलो, चहा केला, चुली पुढं बसलो. एक जण पुढं म्हणलं आणि एक जण माग म्हणलं. काय? जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी म्हणलं कोणी? नाही म्हणणार. आणि उद्यापासून नियम करून टाका, आधी भजन आणि मग भोजन. जर तुमच्या जीवनामध्ये केसभर दुःख जर आलं तर मला विचारा. विठाला विठाला असंच कीर्तन सांगितलं. एक माऊली आली दर्शनाला, म्हणजे बाबा महिला इच्छा आहे, पप्पाचा बापा ऐकतच नाही. मला ऐकायचं का नाही तुमच्या हातामध्ये. माणूस कोणाच ऐकत नाही, पण कोणच ऐकत हे जरी नाही कालं दुसरा येणं, हे जरी नाही कालं, हे जरी नाही कालं दुसरा येणं, हे जरी नाही
संसारा येईल ना काय ऐकू आमचं. आणि ज्या वेळेस काळ बांधून येईल ना मग त्यावेळेस तुम्हाला तडाखा कळल. आणि त्याच्या अगोदर कळलं तर आपलं कल्याण होईल. उद्यापासून नियम करा माझ्या माता भगिनीनो. यांचं एकच दणका आहे, सगळे आंघोळ केली, दर्शन केलं, 10 वाजता धोरणात घरी येतील. झाले बा म्हणा झाल्या बसा, मी पुढं म्हणते तुम्ही माग म्हणा. पहिले दिवशी बिघडते काय म्हणायचं भजन. ते म्हणते अरे पटकान वाढ, मला तिकडं शेवाबाज जायचंय म्हणा. मग म्हणा पटकान वाढायचंच नाही. जाते ताळी थोडा वेळ पण इकडं तिकडं पाहते. इथं काय कोण नाही म्हणते मन पटकन पुढं. किती सोपं आहे. ताल नको, सूर नको. रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी. वा वा. किती सोपं आहे. एवढे जर त्यांच्या मुखातून जर शब्द निघाले ना आणि त्यांनी जर ते भोजन केलं तर ते भजन करणारच, पण 42 कुळीचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. विठाला पहिल्या दिवशी जर जाईल पण दुसऱ्या दिवशी आले ना ते भाकरवाड मानणार नाही. अरे काय करते रे घेऊन, काय नाही स्वयंपाक झाला का म्हणे मनभर पटकन. त्यांना माहित हो ना आधी उलशिक म्हणल्याशिवाय जेवण नाही. आणि याच्यासारखं जीवनामध्ये कल्याण नाही. असं जर घडलं कुणाला जड पडणार नाही, भारी नाही, दुःख नाही. आपल्याला का जड पडतंय, का संकट आहेत जीवनामध्ये, दुःख काय आहे, त्याचं कारण आहे आपल्याला भजन घडत. का भजन घडत नाही त्याचं कारण आहे. काय कारण आहे. आडवा काय येतो महाराज. या संसाराचे पायी हरी भजन घडत नाही. आडवा येतो संसार. संसार म्हणजे माया. आणि या माया चक्रामध्ये पडल्यामुळे प्रत्येक जीव दुःखी आहे. सुख मात्र कुणाच्या जीवनामध्ये नाही. काय सुखी कोणी करा बरोबर हात नाहीच होणार. अरे ही यादी ब्रह्मदेवापर्यंत गेली. जो देखे सो दुखिया बाबा सुखिया कोई नहीं. राजा दुखिया प्रजा दुखिया घर बैरागी दुखिया रे. ब्रह्मदेवाला मग तुम्ही प्रजापती सांगितलं ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी. अरे माझ्यासारखं तर दुःखी मीच. मग नेमकं सुख कुठं आहे. सुख वसे चिठाये बहुपाई संतांचे. बहुपाई संतांचे. बहुपाई संतांचे. सुख वसे बहुपाई संतांचे. बहुपाई सुखवशेची ठाई बहुपायी संताच्या. संताच्या पायावर का सुख आहे तर संत रात्रंदिवस काय करतात. संत कुणाला म्हणावा. कोणाला म्हणे संत. ज्याचा हित विठ्ठली. ज्याचा हित विठ्ठल. ज्याचा हित विठ्ठल. ज्याचा हित विठ्ठल. विठ्ठली जे रात्रंदिवस माझ्या पांडुरंगाचं भजन करतात त्यांचं जरी दर्शन झालं तर सर्व सुखाची प्राप्ती आहे. आणि समाधान कशामध्ये. सदा नाम घोष करू हरी कथा. सदा नाम घोष करू हरी कथा.
समाधान तेने सदा चित्त समाधान तेने सदा चित्त समाधान सर्व सुखाला हो सर्व अलंकार सर्व सुखाला हो सर्व अलंकार तेने सदा चित्त समाधान समाधान तेने सदा चित्त समाधान तेने सदा चित्त समाधान समाधान तेने सदा चित्त समाधान सर्व सुखाला हो सर्व अलंकार सर्व सुखाला हो सर्व अलंकार सुख समाधान सर्व आनंद कशामध्ये आहे? भगवंताच्या भजनामध्ये. आणि ते आपल्याला घडत नाही म्हणून आपल्या जीवनामध्ये संकट येण्याची शक्यता आहे. म्हणून महाराजांनी सांगितलं, ठीक आहे प्रत्येकाला एवढं ज्ञान नाहीये, पण घाबरू नका. जड पडलं भारी पडलं रेटत नाही तर काय करा? पडता जड भारी 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 दास आठा वावारी दास आठा वावारी माता महाराजांनी सांगितलं, घाबरू नका. जड पडलं भारी पडलं रेटत नाही. काय करा? दासी आठवावा हरी. नंतर कोण दास बनलं? मदत कुणाला केली एखादा पुरावा? हजारो पुरावे आहेत शास्त्रामध्ये. चला 2 मिनिटं महाभारतामध्ये एक पुरावा देतो. विठाला 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 महाभारताचं युद्ध संपलं डायरेक्ट. संपायला लय दिवस लागत आहे, कमी वेळात म्हणलं. कौरव संपले, पांडवांचा विजय झाला. का? ज्याच्या पाठीमाग देव आहे ना त्याचा विजयच होत असतो. यांच्या कुळातलं कोणी उरलं नाही, देवा लावायला कोणी राहिलं. सांगितलं आता अवतार कार्य बी संपलंय. पांडवनीच धामाला जाणार, पण भगवंताने सांगितलं एका बाईला जाता येणार नाही. म्हणले कोण? तिचं नाव उत्ताराबाई. उत्तारा कोण? अभिमन्यूची पत्नी, अर्जुनाची सूनबाई. बरोबर आहे का? तर तिच्या उदरामध्ये पांडवांचा वंशज होता. सांगितलं आपण जायला हरकत नाही, आपलं कार्य संपलं. पण चंद्र सूर्य आहे तोवर पांडव कुळाची कीर्त जगात राहणार आहे. तिने वंदन केलं, देवा तुम्ही जर सगळे गेले तर मी काय करू या जगामध्ये?
एकटी राहून. म्हणले त्याची चिंता करू नका. ज्या वेळेस तुला काही जड पडलं, भारी पडलं, संकट आलं तर मला हाक मार. ते म्हणे देवा पण कुठे आहे तुम्ही? आणि याचाच मेळ नाही आपल्याला अजून. नेमका देव कुठे आहे? कुठे आहे ढगाजी बाबा देव? देव आहे, 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 देव महाराजांनी प्रमाण दिलं. देव आहे, देव आहे, वा हृदय मंदिरी शोधून पाहे. तुम्हाला कळाला कुठे आहे देव? महाराजांनी सांगितलं ना, देव आहे, देव आहे, देव आहे, देव आहे. म्हणा तुम्ही म्हणा ना, देव आहे, देव वा नाही कळाला का? वा वा महिला मंडळ म्हणा ना, देव आहे, देव आहे. म्हणतात ना, गोड म्हणतात एकदम. म्हणा, हृदय मंदिर शोधून पाहे, देव नटला नाना परी, देव नटला नाना परी. नटला ना, हा म्हणजे यांना देव कळला. विठाला विठाला याचंच नाव कीर्तन आहे. त्याने म्हणला देव आहे, देव आहे, हृदय मंदिरी शोधले पाहिजे. भगवंताने सांगितलं, हृदया माझी मी आणि हृदय स्थानी मी आहे. कुठं मला शोधू नको, फक्त अनन्य भावाने मला शरणे माझं भजन कर. मी तुझ्याच जवळ आहे. तुम्हाला बी कळला देव कुठं आहे. मग उद्यापासून जर संकट आलं ना, हृदयस्थ त्याचं ध्यान करा. भगवान बोलतात उत्तराला. सांगितलं ठीक आहे. हेच धामाला निघून गेले. एकटी बाई हस्तिनापुरामध्ये. आणि पांडव कुणाचं भजन करत होते? श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेवा. अर्जुन जर झोपला ना, तर रोमा रोमातून आवाज येत होता, हरे कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण जय कृष्ण श्री कृष्ण. जय श्री कृष्ण जय श्री. का एवढं भजन करत होते. सांगितलं तू चिंता करू नको, चिंतन कर. बाई भजन करू लागली. पण यांच्या पार्टीचा एक होता शिल्लक उरलेला, दुर्योधनाच्या रातोच्या काळात. त्याचं नाव अस्वस्थान. हिमालयात गेलता तपश्चर्या करायला. तपश्चर्या संपली, वरदान प्राप्त केलं. म्हणलं चला मित्रमंडळाला भेटून येऊ. आला तर गावात पत्ता नाही कुणाचा. एकाला विचारलं, महाराज कुठे गेले? म्हणले कोण महाराज? ते म्हणले दुर्योधन. ते म्हणले त्याचा कवाच काटा झाला. म्हणजे
आरत्याचं दिवा लावायला कोण ठेवलं नाही. कोणी? भगवंताने. अरे युद्ध झालं, तू कुठं गेलता तिकडं? आणि आता विचारतो, दिवा लावायला कोण ठेवलं नाही. आणि पांडवाचं तो मला म्हणतात बाई एक बाई आहे उत्तारा. का? तिच्या उदरामध्ये पांडवांचा वंशज आहे. बिघाड नाही हो, लय कट्टर होता पार्टचा. त्याला मी जिवंत ठेवणार नाही. बरं याला काही घेणं देणं होतं का? झालतच इकडे तिकडे गप्पा सावरा. ते म्हणे ते आपलं पाय बघतो निघाला डायरेक्ट. पण त्या बाईकडच्या वेळेस बघितलं ना, आणि बाईनं असं समोर बघितलं, लांबून येतानाच ओळखला हा कोण्या जातीचा आहे. आणि आपल्याला बी कळलं पाहिजे बरं का, समोर कोण येत आहे, हा कशाचा अंतकरण कसं आहे हे कळलं पाहिजे, तरच उपयोग. नाही तर काय उपकीर्तन ऐकून तुम्ही म्हणता कस काय ओळखत. ती कोण होती? महान पतिव्रता. कळतंय. पण सांगू तुम्हाला उदाहरणाने, पुरुष मंडळीला नाही मेळ लागतलंय, पण माझ्या माता भगिनी लगेच ओळखीत्या. कसं? एक दिवस असा प्रसंग आला, 5 वाजता सासूबाईने सुनाला आवाज दिला, यमुना इकडे येते. म्हणे का? अगं आता पोरं येते रानातून, भाकरीचं धोरण करावं. बरोबर म्हणले आत्याबाई. तिनं झाडून झोडून घेतलं, सरपण आणून ठेवलं. पण आत्याबाई दारात उभी होती, तपकीर उडी तशी. तिनं तिकडल्या कानाला पाहिलं. काय? एक बाई बघुलं घेऊन निघाली पदराच्या आड. आता यमुना बाई तो पिठाचा डबा आणून ठेवला. ती आली, म्हणली यमुना काय करते? ती म्हणली आता बाई चूल पीठ पिठाचा डबा नेऊन ठेवू घरात. ती म्हणली काय झालं? ठेवा दे ना. सासू पुढं काय चालत? अहो भाकरी कर, पंचायत करू नको, डाबा ठेवी. तिला समजा ना बाई चुकलं काय. तिनं गपची पिठा डाबा उचलला, फळीवर नेऊन ठेवला, बसली अडे बाई. आणि ही दारात जाऊन उभा राहील. आणि ती बाई ती कुंज जवळ येऊन दिली, आणि हिनं दणका सुरू केला. कालच्या धरून पोराच्या बापाला सांगत जाऊन आणा, पिठाचा पत्ता नाही. आता पोर रानातून येते, भाकरी कशाच्या कराव यांना समजत नाही, 17 वाऱ्या सांगावं लागत. एवढ्यात ती आली, म्हणली बाई मी बी पिठाला चालते. ती म्हणे मग तू आमचं भांडण ऐकत नाही का? जाऊन ती म्हणली मग तशीच पुढच्या गल्लीला गेली. लांब जाऊन दिलं, म्हणले यमुना आणि पिठाचा डबा पेटीव चूल. ती म्हणली आत्या चूल पेटी ती, पण माझा एक प्रश्न आहे. म्हणले काय? ती बाई एवढ्या लांबून तुमच्याकडेच पिठाला आली, हे तुम्हाला कसं कळलं? ती म्हणली असं कळलं तरच जागाव, नाही तर काय उपयोग आहे. विठाला विठाला तिने पाहिला आला पण कोण्या जातीचा आहे, त्याचं अंतकरण झालं. दोन्ही डोळे झाकले, श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे. तू जवळ येऊ लागला, मग ना ताल सुरात सुरू केलं. माधवा मुकुंदा हरे राम गोविंदा, माधवा मुकुंदा हरे राम गोविंदा, माधवा मुकुंदा हरे राम, माधवा मुकुंदा हरे राम गोविंदा, माधवा मुकुंदा हरे राम गोविंदा, माधवा मुकुंदा हरे
नुसतं तेच बघितलं आणि विचार केला, हो मी आलो पण ही सामान्य दिसत नाही, एकटी आहे पण महान पतिव्रता. हिने नुसतं डोळे जरी उघडून पाहिलं ना तरी माझी राख होऊ शकते. क्या बात. तो म्हणला जाऊ द्या, काट्याने काटा काढू. पुन्हा जंगलात गेला आणि एका पायावर उभा राहिला. ओम ब्रह्मदेवाय नमः. आणि ब्रह्मदेवाचंच भजन करू राहा. ब्रह्मदेव म्हणजे आत्ताच गेलं नाही कम बिघड परत काय कमी पडायला. पुन्हा ब्रह्मदेव आले, म्हणले काय अरे आत्ता तुला दिलं ना काय लागत. म्हणले एक वरदान पाहिजे अजून, सांग पटकन काय. म्हणले तुमच्या हातातलं ब्रह्मास्त्र. ब्रह्मास्त्र ते म्हणले मी देत नाही कोणाला, जरी दिलं तर कोणाला चालवता येत नाही, आणि ज्याला चालवता येत नाही ना त्याच्या हातात गाडी कधी देऊ नाही. पण ज्याला चालवता येत नाही त्याचं डिएट लय भारी राहत. एखाद्या जर गाडी आणली ना नवीन, ती येतो ना अशी चक्कर मारतो. काय कोटिशेने काय कितचं मॉडेल आहे काय. आवरेज कस काय ते सांगत द्या ना मग एक चक्कर. दुसरा म्हणला याडपटा चक्कर नको देऊ तुला चक्रात पाडी. का त्याला गाडी चालिता येत नाही. ब्रह्मदेव ब्रह्मास्त्र आहे, गंमत नाही. त्याने सांगितलं द्या. हा ब्रह्मदेवाय वाजणार लय घाबरतोय. ते म्हणले देतो पण तुला कायमचं नाही बरं. 2 प्रहार, 2 प्रहारामध्ये तुझं काम साधून घे. 2 प्रहर संपले का ते मला पुन्हा प्राप्त होईल. म्हणले मग त्याला काय लागतंय. ब्रह्मदेव निघून गेले, ब्रह्मास्त्र दिलं. ब्रह्मास्त्र पाहिलं महाराज, या पाहिलं नाही पण चित्रात पाहिलं असं एवढं एवढं राहतं. चाकू आणि कांदे कापायचे पण अनिवार्य आहे. त्या ब्रह्मास्त्राला सांगितलं आताच आता जा आणि उत्ताराबाईच्या गर्भाचा ना. आता ते सांगितल्या कामच जसं सोडलं महाराज आसाम झाला. त्रैलोक्य हादरलं, समुद्राचं पाणी हेलवलं गेलं. 33 कोटी देव उठून उभा राहिले. म्हणले काय ब्रह्मास्त्र, आता काय प्रलय होतो, आता पृथ्वी गेली रे गेली, कोणी सोडलंय. भगवान श्रीकृष्ण उठून बसले. म्हणले कशाचा आवाज झाला. जवळ महर्षी नारद होते. म्हणले मी बघून येतो. पाहिलं तर ब्रह्मास्त्र. म्हणले देवा ब्रह्मास्त्र आहे, कोणी सोडलं. म्हणले माहित नाही. जा म्हणले तपास काढून या. आता नारदाला असे कुठं नाही म्हणलं की लय माझ्या विण्याची तार छेडली नारायण. जोशात आलता कडकड. नारद गेल्या असंच पकड. तुम्ही म्हणता ना आत्ताच तुम्ही म्हणले लय भारी. नारदाला काही केलं नाही. साधूच्या विरोधामध्ये कुठलीच शक्ती काम करत नाही. दोघांनीच पकडलं ब्रह्मास्त्र. ज्यावेळेस उत्तरेकडे निघालं नारदानी, ज्यावेळेस लक्ष्मणावर सोडली ना ब्रह्मशक्ती, त्यावेळेस माझ्या हनुमंतरायाने विठाला विठा प्रभूने सांगितलं होतं हनुमानजी लक्ष्मण विठाला जातो सांभाळा. पाठीमागच होते. पण ज्यावेळेस ब्रह्मशक्ती सोडली ना लख प्रकाश पडला. आता या बाबाला कोणची शक्ती काही हा वज्र दे अशीच पकडली. पण ती शक्ती होती, तिने श्रीचं रूप धारण केलं. हा हनुमानजी माग सगळे काय समजतो स्वतःला. हे सारं जग तुला काय म्हणतंय, काय म्हणतंय माझ्या हनुमंतरायाला. मारुती माझा ब्रह्मचारी, मारुती माझा ब्रह्मचारी, मारुती माझा समान
आणि स्पर्श सांगितलं. हनुमानजी माग सरले, पुन्हा रूप धारण केलं. लागली पुढचा काय कथा घडली सांगत नाही, मोठा इतिहास आहे रामायणामध्ये. नारदाने बघडलं जे हरी कुणी कर लयच आवाज भारी आहे. तर मला आपलं कामच तसं आहे. अरे पण चालला कुठं? तुम्हाला हस्तिनापुराला सप्ताह आहे का? ते म्हणजे सप्ताह नाही, पण तुला सोडलं कोणी म्हणे अस्वस्थामा. काम काय आहे म्हणले? उत्तराबाईच्या गर्भाचं. हो ते म्हणजे लय भारी कामाला चालला. जा. ब्रह्मास्त्र निघालं. नारद त्याच्या पुढं. उत्तराबाई बसल्या होत्या. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेवा. आणि प्रतिध्वनी आला नारायण 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 नारायण. महर्षी नारद पटकन उठली. एका हातामध्ये पाठ, एका हातामध्ये पाण्याचा तांब्या घेतला. साधूचं दर्शन. बाबा या. सांगितलं बेटा येतो, पण आता पूजा नको, अर्चा नको, सन्मान नको, पण का तुला एक संदेश देण्यासाठी आलोय. काय संदेश? तुझ्यावर मोठं संकट आहे बाबा. ब्रह्मास्त्र येतंय, तुझा नाही पण तुझ्या उदरामध्ये जो आहे त्याचा नाश करण्यासाठी. हा मग काय करू? ते म्हणजे आता सांगायचं काम आहे, आणि याचं एवढंच काम होतं, थिनगी टाकणी. मडका झाला का लांब जाऊन उभा राहून पाणी, आणि जर नाहीच जायचा आकार दिसला पुन्हा भांड घेऊन जाणे. कारण त्याला दोन्ही कामं जमत होते. बघू म्हणले काय होतंय. नारद निघून गेले. बाई घाबरली. आता काय करावं? आता काय नेमकं काय करू देवा? तिने सांगितलं भगवंताने सांगितलेलं आहे, संकट आलंच रेटत नाही ना, माझं ध्यान कर. हृदयस्थ भगवंताचं ध्यान केलं. भजन करू लागली. हृदय धडधडत होतं. आता काय करू काय करू देवा? आता मोठं संकट आलंय, रेटत नाही, मी काय करू? काय केलं तिने? जशी द्रौपदीने हाक मारली, कृष्ण धाव रे लवकरी, संकट पडले माझं भार, संकट पडले माझं भार देवा, संकट पडले कृष्ण धाव रे लवकरी, कृष्ण धाव रे लवकरी, तर त्याच्यापर्यंत जाऊन पोहोचतोय. कारण इथून वर आवाज चालत, अंतकरणामधला आवाज पाहिजे. एवढी जोरात हाक मारली. किती जोरात? जशी चोर आल्यावर कशी हाका मारतो आपण. हॅलो, हा दिलीप भाऊ होय? हा काय म्हणले? काय नाही, ते मला वाटतं चोर आले काय असं म्हणते का? कृष्ण नारोळी 10 वस्तीवर आवाज पोहोचतो. तशी भगवंताला हाक अंतकरणातली गेली. भगवान द्वारकेमध्ये रुक्मिणी आई साहेबांनी दुधाचा ग्लास घेतला. देवा घ्या पटकन. कोणी येतं मग उजून विचारता हाय का अर्धा?
भगवंताने ग्लास घेतला, फुंकार मारली आणि तोंडाला लावणार आवाज आला, कृष्ण धाव रे लवकरी. कोण धावा करतोय माझ? डोळे झाकले, भगवंताने बघितलं माझी उत्तरा, तसाच ग्लास खाली ठेवला आणि पळायला लागले. एवढे पळाले, पळता होई थोडी झाली. रुक्मिणी देवा काय म्हणले, आता सांगायला वेळ नाही. टेकडीवर गेले ते म्हणले किती पळणार, आता अंतर काय जवळ आहे का? दिल्ली ते हस्तिनापूर. टेकडीवर उभा राहिले ना, असं बोट केलं, सुदर्शन चक्र प्रगट झालं. सांगितलं आत्ताची आत्ता जा आणि उत्तरेचं रक्षण करा. विठाला विठाला. त्याला काही एसटी पाहिजे का? इथं सोडलं आणि तिथं प्रगट झालं. तिचं चाललं होतं डोळे झाकून हरे कृष्ण हरे कृष्ण. पायाच्या नखापासून तर डोक्याच्या केसापर्यंत गरगर कर 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 एवढं पिढे महाराज त्याला सेकंदाला 1,00,000 फेरी. ते काय साधं जंतर आहे? तुम्ही पाहिलं अशोक महाराज? तुम्ही नसं पाहिलं, मी पाहिलं चित्रात. असं गोल दातेरी चाक, एवढा वेग यांनी त्याचं काम सुरू केलं. गरगर 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 ती ब्रह्मास्त्र आलंच आलं, पण तिथं येऊन थांबलं. का? तो म्हणला माझ्या पुढं कोण चक्र आणतोय. थांबलं. त्याने विचार केला, पण त्याला घुसताची आहे ना. का? त्याने विचार केला, जर मी घुसलो आणि याचा जर ठोका बसला, किती तुकडे होते मोजता येणार? दोघांची झटापट माग पुढं करता करता ब्रह्मास्त्राने वेळ पाहिली. घड्याळ आपली वेळ संपली. विठाला आपली आई थोडी 2-4 मिनिटं, पण त्यांची संपली. तो म्हणला आपण सांगितलं कामाचे. त्यानं पुन्हा गाडी माग वळवली आणि निघालो माग. तोवर भगवान येऊन उभा राहिले समोर. गुप्त रूपाने दोघांची झटपट बघितली. ब्रह्मास्त्र निघालं, संकट गेलं. सुदर्शन चक्र काढून घेतलं, आवाज दिला, बेटा कोण देवा तुम्ही कधी? अरे मी कधीच आलो, तो हाक मारली ना मला. एवढं मोठं संकट रिटत नव्हतं देवा, पण तुला हाक मारली रे. अरे गेलो. कुठे गेलं म्हणले, तुला काय केसाला धक्का? म्हणे नाही. भगवंताने आपल्या हृदयाशी धरलं, आपल्या हाताने पाणी दिलं, तिला शांत केलं. बेटा घाबरू नको. सांगितलं देवा बरं झालं तुम्ही आले. तुला सांगितलं तर हृदयस्थ माझं ध्यान. ब्रह्मास्त्र निघालं. नारदाने पुन्हा गाडी चालू केली. पलीकडून पुन्हा गाठीला आव्हानाच्या पुढं टेकडवर. जे हरी ते म्हणजे झालं काम? ते म्हणजे नाही ना. का? ते म्हणे इकून जातात लय उड्या आणत होतो, कम जीव गेला तो. आपल्या वणीची आता पंढरपूरला जर दिंडी निघाली ना, 8 दिवसापासून इस्ताऱ्या. पंढरपूरला जायचं, पंढरपूरला जायचं, पंढरपूरला जायचं, पंढरपूरला जायचं. साऱ्या गावात बुवा भाटा. पंढरपूर पंढरपूर. आणि तिकून आल्यावर विचारा, स्टँडवर उतरला, खांद्यावर मोठी पिशी. एखादा मला जे हरी कुठे गेलते? म्हणलं पंढरपूरला. का? अरे कोण जात भलता थाट एवढा जीव गेला का? का? धोपाटला 15 दिवस पावसात झोप नाही, भलती फजिती थंडी. तसं हे ढिल्लं झालं. नारद म्हणला काळ्या तोंडाच्या अयो तू मला काळ तोंड झालं का? अरे ते मला तोंड नाही काळ झालं. तू ब्रह्मदेवाच्या हातातली वस्तू आणि आपेस घेऊन चालला, मग तो काय पांढर तोंडेवर? ते म्हणलं काय करू? यश प्राप्त करून जा. पण करू काय? तो मला तुला कोणी सोडले? तो मला स्वस्त आणले. मग त्याचा काटा कर ना. आणि ते मला जमन का? ते मला जमतंय. त्याला काय होतंय मग? नारदन दिलंय भेमकून पुन्हा बिघडलं नाही. मला याचाच पेत करतो जातो आता. नारद त्याची आपण
आश्वस्थानाला जे हरी, जे हरी महाराज. बोले जे हरी, वा वा महर्षी कोणी करू, पण तुम्ही काय करता इथं? ते म्हणजे काही नाही, ब्रह्मास्त्र सोडलं. कुठं? ते म्हणले सोडलं हस्तिनावर. तुमचं काम लयच भारी आहे राव. लगेच कानावरला हात लावला. म्हणला आपला पण नाद करायचं नाही. नारद म्हणला नाद करायचं नाही, पण ते आता मला दिंड्याच्या वाडी टेकडवर भेटलं. काय म्हणलं? ते म्हणलं बा काम झालं नाही. हा, आणि मग तो म्हणला आता ज्यानं सोड का त्याचा काटा करतो. हो, मला मारीन का? आणि नारद म्हणला मग आम्हाला मारीन का? मी काय करू? तू म्हणलं तू तुझं काम पाय बॉय. ते म्हणलं भेट का आता? तो म्हणला तुला सोडता आलं मग उतरायचं नाही येत का? ते म्हणलं सोडायचे मंत्र होते, उतरायचे नाही. आता काहीला उतरायची मंत्र येते, काहीला बरोबर दोन्ही आले पाहिजे. बघ लोक म्हणते नको नको लय बेकार आहे, याला उतराय कसं हे माहित नाही. तो म्हणला मग काय? तो मला तर तिथं भजन चालू असेल तिथं. जे अश्वस्थाम्या निघाला त्रैलोक्य फिरला, कोणी आश्रय दिला नाही. काय ब्रह्मास्त्र? ते म्हणले बाहेर गावाच्या, आमचं गाव जळून तो आहे ना आता. भय भाट आला दिंडेवाडीला, हरिपाठ चालू होता. येऊन ज्योतिबाबाच्या नाम मंदिरात बसला. ते तिकडेच थांबलं. कशाला भेट होतं? फक्त भजनाला. 3 दिवस तिथं थांबलं. काला झाला, सगळे निघून गेले, भजन बंद झालं. बाहेर कडकडकडकड तो मला येऊ पुन्हा नारदाच्या चरणावर. तुम्ही संत माय बाप सांगितलं तू एक काम कर, तुला पत्ता देतो, आता ते ठिकाण गाठ. नाशिक जिल्ह्यामध्ये सप्तशृंगी नावाचा गड आहे. पूर्वेला एक कडा आहे आणि तिथं एक साधू राहतोय वाहिऱ्यामध्ये. त्या साधूचं काय नाव आहे बाबा? मार्कंडेय नावाचे. अजून जरी गेले ना तिथं पौर्णिमेच्या दिवशी एक देवळी कान लावला तर अजून आवाज येतो, हरिओम नमः शिवाय. कोणाला जाता येत नाही. तो म्हणजे तिथं जर गेला तर तू वाशी. हे गेला तिथं घुसला. सुदर्शन चक्र गेलं, बाहेर थांबलं, भजनच बंद. तर पुढे यायचं नाही लागत. चला पुन्हा आपल्या पूर्व पदाला जाऊन प्राप्त झालं. कशासाठी तुम्हाला उदाहरण दिलं शास्त्रामधलं? काय केलं त्या ताराबाईने? अरे भगवंताला आनंद भावाने शरण गेली, दास बनली, भजन केलं, हाक मारली, म्हणून भगवान आले आणि तिचं संकट निवारण केलं. कशाने? मग तो मग तो
दास्यापेक्षा काही जड होतं का? आहे का जगात? पण का निवारण झालं? दासी आठवावा हरी, दास्यत्व पै निकट हनुमंते केले, म्हणून देखील रामचरण. फक्त तुम्ही भगवंताला शरण जा आणि प्रेमाने त्याचं एकदा भजन करा. सर्वांनी वर हात करा. केले का? अशी ताकद आहे वर हात करून भजन करण्यामध्ये. वर हात करून जर टाळी वाजवली ना महाराज, त्याचा काय परिणाम होतो हे सांगायला मला पाऊण तास लागतो. डोर कोण खाली करायची काही नाही. प्रेमाने शुद्ध अंतकरणाने भजन विठोबा सांगायची गरज. खरा आनंद भगवंताच्या भजनामध्ये. टाळी का? टाळ टाळी लोपला नाद, अंगो अंगी मुराला छंद. लय मोठे नाही. टाळी कुठं वाजवली होती? एकच टाळी झाली, टाळी झाली, टाळी झाली, झाली टाळी चंद्रभागेच्या वाळवंती. अरे या टाळीच्या तालामध्ये नामदेवाचं कीर्तन होतं. भजनामध्ये नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. अरे भगवान माझा पांडुरंग येऊन नाचतो अशा कीर्तनामध्ये. आणि असं जर तुम्ही भजन केलं तर काय होतं? मग तो होऊ नेदिशीन आडघाली सुदर्शन. ज्ञानेश्वर एक पुरावा दिला तुम्हाला. पडता जड भारी दासी आठ बाबा, मग तो होणे दिशीन आड घाली सुदर्शन. 5 मिनिटं टाइम आहे. माझ्या भगवंताचं जर तुम्ही चिंतन केलं तर विघ्न कसे पळतात. 2 मिनिटं रामायणामध्ये चला. विठाला आता रामायण कथा ऐकतो आपण नेहमी. आता बरेच रामायण आहेत. आमचे महाराज तर राम जप घेतात नेहमी. लहान पोरं सुद्धा गावात गेला ना, जय श्रीराम, गोड संस्कार दिले बाबा. एवढं जरी म्हणलं तरी कल्याण आहे आपल्या गावाचं. अनेक प्रकारचे रामायण आहे. शिव रामायण आहे, अगस्तीचं रामायण आहे, भावार्थ रामायण आहे, तुलसी रामायण आहे, वाल्मिकी रामायण आहे. अनेक प्रकारचे रामायण आहे. गरुड रामायणातली कथा आहे. एक दिवस असा प्रसंग निर्माण झाला. ज्योतिबा भगवान म्हणजे महादेवाचाच अवतार. महादेव कुणाचं भजन करतात? भजन करी महादेव देवा, भजन करी महादेव, भजन करी महादेव देवा.
सदाशिव सदाशिव भजन करी महादेव भजन करी श्रीराम जय राम जय जय राम. महादेवानी भजन करावं रामाचं आणि रामानी भजन करावं. महादेवाचं महादेव भजन करू लागले. महादेवाचं वाहन काय? नंदी. सांगितलं नंदिकेश्वरा आता मी भजन करतो, तुम्ही आराम करा. ते म्हणजे मी येतो चक्कर मारून. नंदिकेश्वर निघाले डोंगराच्या कडाला. हिमालयाच्या पायथ्याची कथा. तर एका दरीमधून आवाज आला. काय? श्रीराम जय राम जय जय राम पती राघव राजा राम. नंदी म्हणे इथं कोण आळलं ते रे? कारण ज्याला भजन कळत नाही ना ते काय म्हणते, पाठ झाली तरी आमची भजने आळलं तेव्हा. आळलं ते होय? अरे भजन म्हणजे काय? सोपी गोष्ट नाही. नंदिकेश्वर थांबले म्हणजे अरे कोण आहे? कोण आरडतोय? अरे गरुडजीने सांगितलं अरे बाबा मी आरडत नाही, मी भजन करतोय. कुणाचं? माझ्या प्रभूचं. कोण प्रभू? म्हणजे माझे श्रीराम. आणि काय होतं भजन केलं नाही? ते म्हणे मग एवढ्या पंचिती करूस तर मला जरा वर घेतो का? लांबून गरुडजी वर आले हळूच. म्हणले तू कोण? गरुडाने सांग. नंदीने सांगितलं मोठ्या बाबाला ओळखतो महादेवाला. म्हणले हो. मग त्याचं वाहन मी नंदी. असं असं ते म्हणजे तू भगवान महाविष्णूला ओळखतो? म्हणले हो. किती काय वेळा गेलो भेटायला मालकाला घेऊन. मग त्या महाविष्णूचं वाहन मी गरुड आहे. ते म्हणे बरं झालं दोन्ही ड्रायव्हरची गाठ पडली जंगलात. पण असं काम असता? म्हणले आता मी थकलो, राहिलेलं आयुष्य माझ्या प्रभूच्या भजनामध्ये. काय होतं रे भजन केल्याने? सांगितलं अशी नामाची ताकद आहे. अरे जड जीवाचा उद्धार होतो, कुठलं संकट विघ्न येत नाही. ते म्हणे हाय काय माझा पुरावा? ते म्हणे 2 मिनिटं आहे, सांगू का? तो म्हणला खरं असलं तर सांगू का, टाइमपास करू नको. ते म्हणे टाइमपास करणार नाही. अरे नुसती कथा ऐकली तरी उद्धार होतोय बाबा. गरुड कथा सांगतो आणि नंदी ऐकायला. गरुडजी सांगू लागले. एक वेळेस असा प्रसंग आला. जंगलामध्ये उंच वडाच्या झाडावर घरटं होतं. कुणाचं? पक्षाचं. त्या पक्षीचं पिल्ल. जवळ चारा नाही. त्या आईने सांगितलं बाळा हो तुम्हाला नाही उडता येत नाही, इकडे तिकडे जाऊ नका, मी जाते आणि तुम्हाला चारा घेऊन येते. पण आई इथं जंगली विघ्न येण्याची शक्यता आहे, घाबरू नका. का? देव आहे ना. कुठे? समजूत काढली लेकराची. देव वर असत. काही तसं विघ्न प्राप्त झालं तर त्याला हाक मारा. म्हणले ठीक आहे. आईच्या शब्दावर त्या पिल्लाने, पिल्लाची कथा आहे आपली नाही बरं, विश्वास ठेवला. आईने भरारी मारली नंदिकेश्वरा आणि दूर दूर निघून गेली. अंतकरणातून इच्छा केली देवा माझी एवढीशी लेकरं आहेत रे. मग कोणचा का जन्म असाना त्या आईला आपली लेकरं प्यारेच असतात. चारा शोधत होती. पण इकडं असं विघ्न निर्माण झालं. एक शिकारी निघाला त्या मार्गाने आणि त्याने ते घरट पाहिलं. शिकारीची नजर लय भारी असते. तो म्हणला आजची शिकार भारी आहे राव. एकाच बाणात 2 पक्षी. ते 2 पिल्ल बहीण भावंड होते. त्या भावाने बघितलं ताई आता आपलं आयुष्य संपलं. बघ तो शिकारी येतोय, आपल्याकडेच येतोय. म्हणले दादा घाबरू नको. आईने सांगितलं ना देवाला हाक मारा. कुठे देव? वर. वर पाहायला गेले, देव नाही दिसला. त्याच पिलावर बहिर्सनेची गिरट्या घालतात. एका बाजूला शिकारी आणि वरच्या बाजूने बहिर्ससन पाहिजे तुम्हाला. आपल्याच जातीचे मारून खातो भाकर. बहिर्ससन
त्यो गिरट्या मारतो. सांगितलं दादा वर देव नाही पण मोठं भयंकर विघ्न आहे. इकडं पाहिलं तर शिकारींवर बैरचं. आता काय करायचं. पुण्यांचं काहीतरी मागच्या जन्माचं पुढं आलं आणि मागच्या जन्माचं पुण्य पुढं आल्याशिवाय भजन घडत नाही. ते पिल्ल भजन म्हणू लागले. कुणाचं? रामाचं. राजा राम 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 राजा राम राम राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 श्रीराम जय राम. इकडं सकाळी प्रभू उठले, स्नान केलं, सीतामाईला सांगितलं देवी मी पूजा करतो. का सांगितलं? प्रभूचा नियम होता. पूजेला जर बसलं ना फोन आलं तर उचलायचा. आता बामणाची पूजा पाहतो मी पाहिली एकदा. अक्षरम समर्पयामी. हल्दी कुंकू वाहा, फुलं वाहड, डोळ्याला पाणी लावा. त्याकडे मामनाच्या डोळ्याला लावलं. मला आमच्या डोळ्याला नाही तुमच्या डोळ्याला लावा. एवढ्यात फोन आला. हॅलो. इकडं फोनवर बोलत तिकडं मंत्र सांगत. फोन उचलायचा नाही. पूजे होईपर्यंत उठायचं नियम. आणि पूजेचा नियम पाहिजे. नाथ बाबाचा नियम होता पूजेचा. पूजेला जर बसले तर काय परिणाम होत होता? पूज्य समय मुहूर्त तिष्ठतासी. नाथ बाबा पूजेला जर बसले का भगवंताने येऊन उभा राहा. अशी पूजा पाहिजे. अरे आपली जर पूजा सुरू झाली तर देवाने पळून जावं. अशी आपली मोघम पूजा. कारण आपल्या पूजेत आणि देवाच्या पूजेत लय फरक आहे. नियम पाहिजे. तुम्ही पूजा करता बसले करीत असते. महाराज पेटी मास्तर करते, महिला मंडळ करते. तुम्ही कसे करते मला माहिती. माझी सांगून टाकतो भागवत महाराज. सकाळी उठले, देव धुतले, देवळीत बांधले, गंध उघडायला सुरुवात केली. देवाची येद्वारी उभक्षण भरितो. चुलीकून आवाज येतो. तिकडे आणू की इकडे आता काय चहा. मला काय करायचं? इकडं आण म्हणतो चहा गार होतो. तिकडे येतो म्हणतो गंध वाळवतोय. नेमकं कर चहा. मग चहाची टेस्ट हो कधी. तो थांब थांब तिकडेच येतो. गंध पुसून टाकला, चहा घेतला, पुसून दानका. काय देव उभा राहील आपल्या देवाऱ्यात. आपल्या पूजेचं लय महत्व नाही. अजून पुढे जाऊन सांगू पूजा. काशीनाथ महाराजांनी आम्ही गेलो कीर्तनाला गंगापूर तालुक्यात. घर भरणीचं कीर्तन. कीर्तन संपलं. एक महाराज बाबा होते. महाराज नव्हते पण मोठा फेटा एवढी शेंडी आले दर्शनाला. म्हणून बाबा नको. बाबा लय भारी झालं बरं का. म्हणून बरं झालं. मग सकाळी आता चहा प्यायला म्हणलं येईन. मला पण आधी चहा प्यायचं. रोडच्या कडालाच बंगला आहे आपला. 2 नारळ झाड. म्हणजे ठीक आहे. सकाळी उठलो आम्ही दोघं पण. या भाऊला लय चहाचा नाद. नारळ पाहिले म्हणले थांबायचं का. म्हणलं काय? रातच्या बाबाचं घरी. वळीली गाडी त्या बाबाचं. आंघोळ झाली आणि बाहेर आलती उघडेच. म्हणलं बाबाजी आहे. म्हणजे बरं झालं या या या. भोंगडी टाकली बसा. बाबा पूजा झाल्याशिवाय आपण कशाला शिवत नाही. काय पूजा आली वय यायला आपल्याला लांब जायचं. आता 2 तासाची का 3 तासाची पूजा. ठीक आहे. बसायला टाकलं. म्हणलं बाबा पूजा लवकर उरकं का. त्याला काय आत्ता खंगळीतो. खंगळीतो एवढी पूजा ध्यानात ठराव. हे काय मी अजून पूजा ऐकली नाही पाहिली नाही. एवढी होती. रांगीत होती 10-12 जण. अशी परत लावली. एका फरकंडीत आणले बाहेर. याचा पाय त्याच्या मुठ करून त्याचं मुठकं याच्या पाय खाली. एवढं काय जगत नाही राव. बरं अर्धी कळशी पाणी ओतलं त्याच्यात आणि खडमड खडमड दोन्ही हाताने अशी धुतली. एक देव घेतला, छटकायला गेला, सटकला तर अंगठ्यावर लागला. काय खरं नाही म्हणलाय देवाच. आम्ही गपची बसलो.
हे भाऊ हसायला दम खायला. हे म्हणला चहा प्यायचं हसतो काय आला. पुन्हा दुसरा घेतला मांडला कशी तरी मांडले देवाची दारी बक्षर बरे ते रे. मी म्हणला हरिपाठ होतो तर चहा नाही. 24 वेळा बघापर्यंत. पण मधीच प्रमाण आलं अरे यार बाबाला आमचा चहा झाला का. मी म्हणलं बरं झालं राव. चहा झाला का म्हणजे म्हातारीचा आवाज आला. चहा झाला का. रात्री वासरू सुटलं दुधाचा पत्ता नाही. मी म्हणलं चहा नाही पण यांचं झोपायच्या मागे गंध घेतला आणि एक ठाणाला लावित होता. म्हणला याला 17 बाऱ्या सांगितलं वासरू पक्क बांध. बोंबलत हिंडतो गावात. याच्याकडे जरा पाहावंच लागत. हे सोयीचा नाही राहिला. मी म्हणलं नेमका कोण. विठ्ठल का पोरगा. पोराचं नाव म्हातारी तिकडून पट्टा सुरू केला. पोराचं नाव काय होता. 17 बाऱ्या बाजारला गेले चरटा आणायचा पत्ता नाही. रुक्मिणीचा नंबर आला. म्हणला तो आता मा तोंड धरलं रे. तू तर का मला बोलूनच देत नाही. तो आहे म्हणे का मा काळ करू का काय करू. काय बाबाच्या गाडीवर जाऊ. म्हणलं आमच्या गाडीवर नाही जागा. अशी आपली पूजा कसा देव उभा. अरे ती माझ्या प्रभूची पूजा. पूजेला बसले आसन मांडलं आणि कानावर आवाज आला राजा राम 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 राजा राम राम. हा कोण या वेळेला कोण भजन कर. प्रभूने चिंतन केलं. अरे एखादा मनुष्य असतं तर पूजा झाल्यावर गेलो असतो. पण हे पिल्ल पक्षी जंगलामध्ये आता पूजेला बसलो. मला तर उठता येत नाही. आता काय करावा. म्हणले पाहू फोन लावून जमलं तर जमलं. भगवंताने अक्षता घेतली त्याच्यावर मंत्र टाकला हरि ओम नमः शिवाय. अक्षता त्यांची मोबाईल गरगर 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 अक्षता गेली कैलास पर्वत. आता महादेव काहीतरी ठेपेला आहे. महादेव कुठं राहतो. मसन वाटा. तुम्हाला जर महादेवावर भेटायचं असलं जात जात चक्कर मारून जा. मसन वाटा आहे ना कुठेतरी. हे वाटत आपलं. अक्षर आली त्या आसनावर श्रीराम जय राम. म्हणे कोणाचा फोन आहे काय बघितलं. अक्षदा श्रीराम जय राम संदेश आहे. महर्षी नारद होते. आवाज दिला बेटा. अरे फोन कोणाचा आहे. म्हणले मोठ्या बाबाचा. कुठे ते म्हणले त्यांचा ठेपा नाही तुला माहित. मसन वाट्यात. काय करते मसन वाट्यात. तिथं कोणी माणसं नाही खुश. मसन वाट्यामध्ये गेले त्रिशूल ठोकला का फोन लावते टाळ करायला. लगेच टाळ करी जमा होते वेताळ नाचती हर्षयुक्त उमापती. भजनाच्या तालामध्ये महादेवाने नाचावा. भजन तालात आलंय महादेव नाचतात. ते भान विसरले. महर्षी नारद गेले. हो हो हो. ते म्हणे काय झालं का भजन बंद केलं. ते म्हणे भजन म्हणा पण एवढा फोन पाहणं कोणाचा आहे. अक्षता घेतली. म्हणले कोण. म्हणले मी अयोध्याधीश श्रीराम. बोला प्रभू. काही नाही मी पूजा करतो. पण आता पूजा करताना मला उठता येत नाही म्हणून माझं काम करा. का जंगलामध्ये 2 पक्षी पिल्लू संकटात येत. मोठं विघ्न आहे त्यांच्या पाठीमागे. तेवढं निवारण करा. मी आलो असतो पण पूजेला बसलो. आता महादेव म्हणजे तू पूजेला बसला तुला वाटतं का मी एमटी हिंडतो गावात. पण आज्ञा वरिष्ठांची. अरे एवढ्या लांबून टाळ करी. अरे भजन रंगात आलं मी जर पळून गेलो तर काय होईल. सांगितलं प्रभू नका चिंता करू. भगवान महादेवाने आपल्या गळ्यामधला वासुंकी नावाचा सर्प काढला. त्याला सांगितलं जा काय संकट येते बघा. विठाला विठा. आकाश मार्गाने गरगर तो सर्प गेला. तिथं प्रगट झाला. तो शिकारी आला. हिंदन
जसा सर्प गेला तसाच त्याच्या पायाला कडा जसा चावला तसा याचा बाण सुटला. जसा बाण सुटला काय झालं महाराज? पैर सासाना गाठ बाण पारजाने सोडिला ससाना धरणीवरी पाडिला. जसा बाण सुटला पिलं वाचले पण बहिर ससाना एकीकड आणि शिकारी एकीकड. विठाला विघ्न दोन वाटणी दोन लावले पण पिलं कशाची वाट पाहतात? प्रभाते चारी या चोंची मध्ये आणलेला चारा त्यांना भरला पण पिल्लाचं कळी धड 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 धड. सांगितलं बाळाओ काय झालं? सांगितलं आई लय मोठं विघ्न आलतं ग. पण सांगितलं देव आहे पण देव दिसला नाही. पण त्या देवाने ते संकट निवारलं. काय केलं तुम्ही? काय नाही त्या देवाचं चिंतन. कोणच्या? म्हणले श्रीराम जय राम. म्हणून त्या प्रभूने विघ्न निवारण केलं. आम्ही वाचलो. कशासाठी सांगितलं? नामाच्या चिंतने 12 वाटा पडली विघ्ने. वेळ संपलेली आहे. शेवटच्या चरणात बोलतात तुका म्हणे प्राण करा देवाशी अर्पण. अर्पण म्हणजे काय? तुम्ही येतात सकाळी ज्योतिबा पुढं अर्पण करायला. अर्पण करणे म्हणजे चांगल्या कामासाठी अर्पण करा. कोणी अर्पण केला? 1 तासाची कथा आहे आता सांगत नाही. जटायू नाही नाही आता हे टाइम तुम्हीच गळ्यात घातला तरी काय विठाला विठा